आपल्या शाळेतील सर्व मुलांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा। खूप हसा, खूप खेळा, पण तर बघा, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो। सांगितलं, आणि फळ्यावर एक फूल पण दिसते, कशाचं आहे? त्यांना सर्वात जास्त कशाचं फूल आवडत होतं? आणि फलक लेखनामध्ये ते आवर्जून आलेलं आहे। त्यासाठी आपण फलक लेखन केलेल्या सरांचे कोणते सर आहेत? आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करूया। मुलांना आवडणारे चाचा नेहरू होते, आणि मुलं का आवडत होती रे त्यांना? तर मुलं हे तर भारताचं भविष्य आहे। कुठल्याही देशाची प्रगती पाहिली जर जात असेल तर ती मुलांच्या भविष्यावरून, त्यांच्या प्रगतीवरून। आणि फुल का आवडत असेल रे? फुल आवडण्याचं कारण काय आहे? तर फुलांचं आयुष्य किती दिवसाचं आहे तुम्हाला माहित आहे का? तुम्ही आता डोक्यात गुलाबाचं फुल घालून येता किंवा इतर फुलं असतात, ती फुलं किती दिवस राहतात? दिवसभर राहतात का रे? शाळा सुटायच्या वेळेस फुलांची अवस्था कशी होते? सुकून जातात फुलं, म्हणजे 1 दिवस 2 दिवस, आणि जास्तीत जास्त त्याच्यावर प्रक्रिया करून ठेवलं तर 4 दिवस ते फुल जगू शकतं। एवढं कमी ते फुलाचं आयुष्य असतंय, तरी सुद्धा ते फुल आपल्याला किती आनंद, सुगंध देऊन जाते की नाही? आता या फोटोला हार घातलेला आहे, या फुलांकडे पाहिलं की प्रसन्नता। फोटोला आकर्षक करण्याचं काम कोणी केलं आहे? व्यक्तिमत्व तर आकर्षक आहेच, पण त्या फुलांनी ते व्यक्तिमत्व किंवा तो फोटो उजळून निघालेला आहे। तर मी आता त्यांचं कार्य हे आपण सर्वांनी ऐकलेलंच आहे। एक छोटासा प्रसंग मी त्यांचा सांगते। बघा, एकदा म्हणण्यापेक्षा ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते, आपल्याला माहिती आहे पंतप्रधान म्हटलं की त्यांच्या म्हणजे त्यांना सगळ्या सोयी सुविधा असतात। आणि एकदा असंच पंतप्रधान ज्यावेळेस सभेमध्ये असतात किंवा संसदेमध्ये असतात किंवा कामात असतात, काम आटोपल्यानंतर ते थोडासा आराम घेण्यासाठी त्यांच्या घरी जायचे। आणि घरी गेल्यानंतर ते ज्यावेळेस घरी येणार होते त्यावेळेस त्यांच्या रूम मध्ये ते यायच्या अगोदर 10-15 मिनिट अगोदर एसी लावला जायचा। एसी माहिती आहे का सर्वांना? तर एसी लावून ठेवला जायचा 10-15 मिनिट अगोदर। कशासाठी? तर ते रूमचं वातावरण थंड व्हावं म्हणून। आणि तेवढ्यात काय झालं, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या घरी जो सफाई कामगार होता, सफाई करणारा घराची, तो त्या रूम मध्ये गेला आणि ते थंड वातावरण पाहून त्याला तिथं झोप लागली। अगदी फरशीवर झोपला तो, सफाई करतच। आणि मग थोड्या वेळाने चाचा नेहरू आल्यानंतर त्यांनी पाहिलं की तो सफाई कामगार तिथं फरशीवरतीच खाली झोपलेला आहे। त्यांनी त्याला उठवलं नाही। आपण असतो तर काय केलं असतं रे? देशाचे पंतप्रधान आहेत ते, आणि त्यांच्या रूम मध्ये सफाई करणारा कामगार तिथं झोपलेला आहे। आपण जर असतो, मी पण असते, तुम्ही असतो, तर आधी काय केलं असते? उठ रे, कळत नाही का तुला इथं झोपायचं? काम सोडून झोपत बसलाय, उठ, काम कोण करणार? मी करणार का? या भाषेत आपली प्रक्रिया आली असती, बरोबर आहे? पण पंडित नेहरूंनी तसं केलं नाही। त्यांनी साईडून गेले, त्याच्या साईडला गेले, रूम मध्ये जाऊन त्यांनी आराम केला। आराम केल्यानंतर अर्धा तासाने ते परत बाहेर आले, तो तिथं झोपलेला होता। त्यांनी नंतरही त्याला उठवलं नाही, ते तसंच निघून त्यांच्या कामकाजासाठी गेले पुढे। हा झाला एक प्रसंग। म्हणजे बघा, एवढं मोठं व्यक्तिमत्व, एवढं मोठं पद होतं, पण त्या पदाला त्या व्यक्तीने त्याला उठवून काहीतरी बोलले असते, पण त्यांनी ते टाळलं। आपण बुद्धीनं काम करतो, आपली बुद्धी थकते, पण तो कामगार शरीराने काम करत होता। म्हणजे त्याचं कष्ट कसं होतं? शारीरिक कष्ट लागलं होतं। आपल्यापेक्षा तो जास्त थकणार होता की नाही? ही गोष्ट नेहरूंनी ओळखून घेतली। आणि एकदा ज्यावेळेस आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं, तेव्हा त्यापूर्वीचा काळ आहे तो, स्वातंत्र्य लढ्यातील सहभागामुळे नेहरूंना लखनौच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवलेलं होतं। आणि त्या जेलमध्ये ना एक रूल्स होता, म्हणजे नियम होता की ज्यावेळेस जेवायची सुट्टी होईल त्यावेळेस सर्व कैद्यांनी एकत्र यायचं। ते कैदीच होते। स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत। तर त्यांनी ज्यावेळेस सर्व कैदी एकत्र यायचे त्यावेळेस लाकडी टेबल मांडलेले होते जेवणासाठी। आणि टेबल मांडल्यानंतर नेहरू आणि त्यांचे मित्र एका साईडला बसले होते, आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे दुसरे मित्र बसलेले होते। आणि मग जेवताना की नाही त्यांच्या समोर मिठाचं नव्हतं, मीठ घेण्यासाठी जे ठेवलेलं होतं साहित्य ते चाचाजींच्या समोर होतं। मग ते गडीवाल म्हणून त्यांचे मित्र होते, त्यांनी उठून ते मिठाचं घ्यायचा प्रयत्न केला। त्यावेळेस चाचाजी म्हणाले की तुम्ही घेऊ नका, तुम्ही फक्त म्हणा की नेहरू तो मिठाचं भांडं तेवढं मला माझ्याकडे दे, मी तुम्हाला ते देईन। असं म्हणून त्यांनी ते मिठाची वस्तू त्यांनी स्वतः उचलली आणि त्या गडीवाल्यांच्याकडे ते सुपूर्द केली। आता एक गोष्ट साधं मला सांगा की तुमचा जर पेन
समजा पेन पडलाय समोरच्या बेंचच्या खाली पेन पडला, मला 7वीच्या 6वीच्या मुलाने उत्तर द्यायचं. पेन पडलेला आहे, त्यानं जर पेन मागितला आपण काय म्हणतो रे? सांगा पटकन. हा उठून सांगितलं तर चल. काय म्हणतो? हा सांग बरोबर आहे. स्वतः घे की उचलून. मी का नोकर आहे का तुझा आपला पेन घेऊन द्यायला? बरोबर आहे का? हे आपलं पहिलं वाक्य असतं की शिष्टाचार नावाचा एक शिष्टाचार म्हणजे काय की आपण समाजात वागत असताना काहीतरी आपण या समाजाचे देणे लागतो, त्या दृष्टीने आपले प्रयत्न असायला पाहिजेत. तो पेन असू द्या, वही असू द्या. एक काम करतात, पाण्याची बॉटल असते बघा, ती तर सारखी गरंगळत येते, बसमध्ये येते काय येते, आपण काय करतो बॉटल अशीच पाण्याने माग कुणाची का असं ना तशी ढकलत ती पाण्याने पाठीमाग जाते. पेन तसा ढकलं जातो, पहिल्या बेंचवर पडला तर उचलून दुसऱ्या बेंचवर फेकतो आपण. बरोबर आहे का? ह्या गोष्टी आपल्याकडून घडतात. मग या अशा महामानवांच्या जयंत्या साजरा करण्यामागचा उद्देशच असा आहे की त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे. बरोबर आहे? तर त्यांनी जो शिष्टाचार, ते म्हणाले का उठ ना, तुला मीठ खायचंय, तुझ्या भाजीत मीठ कमी, मी कशाला तुला मीठ देऊ, तुझे तू घे ना उठून. त्यांनी उलट्या हक्काने सांगितलं की तू उठून इकडे येऊ नकोस, तू मला ऑर्डर दे की मला तुझ्याजवळ मीठ आहे ते मीठ मला आणून दे. तर सांगायचं तात्पर्य असंच की आपण हे छोट्या छोट्या गोष्टीतून संस्कार घडत असतात आणि त्यातूनच आपलं जीवन घडत जात असतं. आणि या प्रसंगातून आपण काहीतरी शिकायचं आणि आपल्या वर्तनामध्ये बदल करायचा. धन्यवाद.